प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग भोगिल्याची भोग कोण सुटी योगियाचे भोग प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग भोगिल्याची भोग कोण सुटी योगियाचा भोग कोण सुखी योगियाचा भोग कोण सुखी या तैसी कल्पना त्या तैसी भावना त्या तैसी भावना या तैसी कल्पना त्या तैसी भावना त्या तैसी कल्पना त्या तैसी भावना तिजे वासना जडोनी या जैसी कल्पना त्या तैसी भावना त्या तैसी कल्पना त्या तैसी भावना या जैसी कल्पना त्या तैसी भावना कल्पना त्या तैसी भावना तिजे वासना जडोनी एका जनार्दने सांडुनी वासना जनार्दने हरी एका जनार्दने सांडुनी वासना जनार्दने हरीच्या भजने सावध होये हरीच्या भजने सावध होई हरीच्या भजने सावध होई एका जनार्दने सांडुनी वासना एका जनार्दने सांगुनी वासना एका जनार्दने सांडुनी वासना एका जनार्दने सांगुनी वासना हरीच्या भजने सावध होये भजने सावध होई भजने सावध होई या तैसी कल्पना त्या तैसी भावना कल्पना त्या तैसी भावना या तैसी कल्पना त्या तैसी भावना कल्पना त्या तैसी भावना तुझे वासना जडोनी ठेले विठ्ठल 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 वरदा हरि श्री ज्ञानदेव पंढरीनाथ प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग भोगिल्याची भोग तो न सुटे
ज्या जैसी कल्पना त्या तैसे भावना अंतीज वासना जडो ठेरी वासना जडून ठेली एका जनार्दनी सांडूनी वासना हरीच्या भजनी सावध हो ज्या जैसी कल्पना त्या तैसी भावना अंती जे वासना जडून ठेली महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अनुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण जे हनुमंता तुम्हा अलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा जयांचे केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा तवाय नमो त्रिभुवन पावनी मुक्ता बाई नमो त्रिभुवन पावनी तवाय नमो त्रिभुवन पावनी मुक्ता बाई नमो त्रिभुवन पावनी निवृत्ती उतारा सोपान देवा उतारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो
प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग भोगिल्याची भोग तो न सुटे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता प्रतिपादित केलेला अभंग अष्टादश संतांपैकी महान भगवत भक्त वैराग्यराज रसिक शांती ब्रह्म पैठण निवासी श्रीमंत गुणवंत रूपवंत नित्यवंत ज्ञानवंत निष्ठावंत वैराग्यवंत शांत ग्रंथ संत पंथ स्वयं भगवंत असे शांती ब्रह्म श्रीमंत संत पैठण निवासी नाथ महाराज यांचा 3 कडव्याचा छोटासा अभंग असून या अभंगामध्ये प्रारब्धाची गती किती न्यारी असते, प्रारब्धाची गती किती बलवत्तर असते, त्याचं चिंतन या अभंगामध्ये करतात. प्रसंगाला अनुसरून नाथ महाराजांचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. सेवा किन्निमित्तानं आहे सर्वांना ज्ञात आहे, परंतु क्रमश वस्तूचं क्रमशः क्रमन करणं जसं क्रम प्राप्त असतं तद्वत सेवा किन्निमित्ताने आहे हे सांगणं वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. वैकुंठवासी प्रातस्मरणीय ब्रह्मीभूत ब्रह्मनिष्ठ ज्यांना फार अल्पावधीत जावं लागलेलं आहे, त्यांच्या फोटोकडे पाहून लक्षात येत आहे कमी वयात जावं लागलेलं आहे. दुःख होणं साहजिक आहे. तुमच्या काही ठराविक लोकांच्या चेहऱ्याकडे पाहून तुमचे पाणावलेले डोळे पाहून लक्षात येत आहे की तुम्हाला दुःख किती आहे, परंतु तिथं विलाज नाही, नाविलाज आहे. वैकुंठवासी दीपक गोविंद माने अजून जो दीप चांगल्या प्रकारे प्रज्वलित होणार होता, त्या दीपाचा अजून अनेकांना प्रकाश घ्यायचा होता, त्या दीपकाच्या प्रेमरूपी आधाररूपी भक्तिरूपी प्रकाशामध्ये अजून सर्वांना नाहून निघायचं होतं, परंतु तो दीपक विझल्या गेला आणि त्या गोविंदाशी एकरूप झाला. कारण त्या दीपकामध्ये इतकी ताकद आहे, इतकं सामर्थ्य आहे की हाच जीव नावाचा दीपक त्या गोविंद नावाच्या तत्वाशी एकरूप होतो आणि तेव्हा समाजामध्ये मान मिळतो. असा तो माने परिवार. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुम्हा सर्व परिवाराच्या विनंतीचा आदर राखून सेवेचा योग माझ्या प्रारब्धवश माझ्या कर्मवश मला प्राप्त झालेला आहे. मोठा गोतावळा आहे त्यांचा. त्यांची पत्नी शोभा दीपक माने, मुलगा आहे संग्राम दीपक माने. निमित्ताने तुम्हा माई बापाच्या सेवेचा योग आलेला आहे. त्याकरता उपलब्ध असणारे सगळे सुंदर असे टाळकरी मंडळी, स्थानिक भजनी मंडळ, परिसरातले भजनी मंडळ, आमचे विशेष करून उपस्थित असणारे गायनाचार्य आमचे आगलावी बाबा, दुसरे सगळे महाराज मंडळी, ज्याला कीर्तनाचं नाक म्हणतात ते आमचे सुंदर असे मृदंगाचार्य, हार्मोनियम वादक, आत्ता जे नवीन कीर्तन करायला लागलेले आहेत आमचे महाराजही समोर बसलेले आहेत. गाडीवर पाठीमागे बसल्या लक्षात आलं नाही, पण थोडस वळून पाहिल्यावर मग लक्षात आलं. एक उमद व्यक्तिमत्व आणि भविष्य काळातले हे मोठमोठाले महाराज मंडळी. का कोण जाणे
कीर्तनात या तरुण लेकरांकडे पाहून मला एक स्फूर्ती निर्माण होते. मी माझं दुःख विसरून जातो. एक नवचेतना निर्माण होते. या निरागस चेहऱ्याकडे पाहून एक रामबाण औषध परमार्थिकाला मिळाल्याची अनुभूती येते. हे लक्षात ठेवा, कधी पण लक्षात ठेवायचं. पाप पुण्य विरहित ज्यांचं जीवन असतं ना, ते असं जीवन असतं, असं जीवन असतं. मी भविष्य काळातली मोठमोठाली महाराज मंडळी येते. माझा शब्द लक्षात ठेवायचा, विसरायचा नाही. आम्ही तुमच्याकडे भविष्य काळातले तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, नामदेव महाराज या नजरेनं तुमच्याकडे पाहतोय. आयुष्यभर तो शब्द लक्षात ठेवायचा. एक दिवस नक्कीच तुमचं आयुष्य उज्ज्वल झाल्यास राहणार नाही, हे लक्षात ठेवा. सुखी जीवनाची गुरु किल्ली जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल ना, तर परमार्थात या वयामध्ये पदार्पण केलं पाहिजे. तेव्हा आपल्या घराचं गोकुळ होईल, आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला. अतिशय सुंदर सिस्टीम आहे आणि सर्व हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी प्रक्षेपित करण्याचं काम, शूट करण्याचं काम जे करतात राजमुद्रा यूट्यूब चॅनलवाले आणि अथांग असणारा हा जनसमुदाय. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चितसी भक्ती. या नियमानुसार सर्वांच्या चरणावरती नाक घासून नतमस्तक होतो आणि सेवेला घेतले. हे मस्तक हे पायावरी, हो मस्तक हे पायावरी, या वारकरी संताचा, या वारकरी संताचा. मस्तक हे पायावरी, या वारकरी संताचा, या वारकरी संताचा. मस्तक हे पायावरी, या वारकरी संताचा, या वारकरी संताचा, प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग, भोगिल्याची भोग तो न सुटे. अभंगनाथ महाराजांचा आहे आणि अभंगामध्ये श्रीमंत संत शांतीब्रह्म पैठण निवासी नाथ बाबा प्रारब्धाची ताकद सांगतायत, ताकद सांगतात. ते प्रारब्ध भोगल्याशिवाय संपत नाही. भोगिल्याची भोग तो न सुटे. मग भले तो कोणीही असू द्या, इथं जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला प्रारब्ध हे भोगावं लागतं. प्रारब्ध हे भोगल्याशिवाय संपत नाही. मग इथं जन्माला आलेला कोणीही असो, प्रत्येकाला ते भोगूनच जावं लागतं. ज्या वेळेस आपला जन्म आहे तो जन्म ही प्रारब्धानी आहे. आपलं जगणं सुद्धा प्रारब्धानी आहे आणि आपला मृत्यू सुद्धा प्रारब्धानी आहे. प्रारब्धाविना जन्म नाही, प्रारब्धाविना मृत्यू नाही आणि प्रारब्धाविना जीवन जगणंही नाही, जगणंही नाही. कोणाचं प्रारब्ध कसे असेल सांगू शकत नाही.
कुणाच्या नशिबात काय आहे कोणाला माहिती आहे? कुणाच्या प्रारब्धात काय आहे कोणाला माहित आहे? फक्त एकटा देव सोडला तर मला वाटतं कोणालाच माहित नाही. एकटा देव सोडला तर आहे माहित आपल्याला उद्याचा उगवणारा दिवस पाहू का नाही माहित आहे का आपल्याला? सगळेजण इथं बसलोय पण आत्मविश्वास आहे का की आजचा मावळणारा दिवस आपण पाहू म्हणून आहे भरोसा? क्षणभंगूर नाही भरोसा वारे सावध तोडा माया आशा काही नचले मग गळा पडेल फाचा पुढे हुशार थोर आहे ओळसा माहितीये का? नाही ना माहित. क्षणाचा भरोसा नाही राजा. तासाचा नंतरचा विषय राहिला, दिवसाचा नंतरचा विषय राहिला, 8 दिवसाचा विषय लांब राहिला, महिन्याचा विषय तर फार लांब राहिला आणि वर्षाचा विषय तर काय विचारूच नका, तो तर फार लांब राहिला. इथं जर क्षणाचा भरोसा नाही तर 10-5 वर्षाचा विषय मांडता कुठं राजाओ? मग क्षणाचा जर भरोसा नाही तर तुम्ही आम्ही काय केलं पाहिजे? एकच केलं पाहिजे, क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणोक्षणी हाती करावा विचार. क्षणोक्षणी हाती करावा विचार. करावया पार भवतील करावया पार भवतील करावया पार भवतील. हे जगत म्हणजे एक विषयरूपी सागर आहे. हे विश्व म्हणजे एक दुःखरूपी सागर आहे. हे जगत म्हणजे एक नश्वर आहे, नश्वर जगत आहे, नश्वर जगत. विषयानं भरलेलं हे जग आहे, दुःखानं गांगलेलं हे जग आहे, जन्म मरणाच्या बंधात अडकलेलं हे विश्व आहे. आणि तुम्ही आम्ही या विश्वामध्ये आलेलो, तुम्हाला तर देवानं पाठवलंय आणि देवानं पाठवित असताना तुम्हाला शाश्वत देह दिला नाही तर तुम्हाला नाशिवंत देह दिला, जाणारा देह दिला. मग तुम्ही आम्ही काय केलं पाहिजे? मला सांगतात नाशिवंत दिलेला असू द्या, परंतु या विषयरूपी सागरात जन्म मरणाच्या बंधात अडकलेल्या या विश्वात तुम्हाला करून तरावया पार पवती. तरावया पार पवती. वाव
प्रसंगाला अनुसरून प्रमाण असावीत, प्रसंगाला अनुसरून वक्त्याचा विषय असावा आणि प्रसंगाला अनुसरून अभंग असावा, म्हणजे विषय बंगल्या जात नाही. काय केलं पाहिजे इथं तुम्ही आम्ही? आपलं प्रारब्ध कसं आहे आपल्याला माहित नाही ना, आपण कधी जाणार आहोत हे आपल्याला माहित नाही ना, आपल्या आयुष्याची संध्याकाळ कधी होणार आहे हे आपल्याला माहित नाही ना. मग महाराज आम्ही काय केलं पाहिजे? महाराज सांगतात तुम्ही एकच करा, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. कारण क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसका, साथ देती नहीं वो किसी का. शरीर म्हणजे पाण्याचा बुडबुड आहे रे राजा, पाण्याचा बुडबुड आहे. म्हणजे एक सुंदर प्रमाण आहे बघा, सुंदर प्रमाण आहे. अजून तरी सावध होय मुडारे, संसार थोड्या पाण्याचा बुडबुडा, संसार थोड्या पाण्याचा बुडबुडा, संसार थोड्या पाण्याचा बुडबुडा. संसार तरी अजून तरी सावध होय मुडारे, संसार थोड्या पाण्याचा बुडबुडा, संसार थोड्या पाण्याचा बुडबुडा. सावध होय मुडा, अजून तरी 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 सावध होय मुडा रे, संसार थोड्या पाण्याचा बुडबुडा, संसार थोड्या पाण्याचा बुडबुडा. अजून तरी होय मुडा, अजून तरी होय मुडा, संसार थोड्या पाण्याचा बुडबुडा, संसार थोड्या पाण्याचा बुडबुडा. सावधानतेचा इशारा दिला. आपला मुक्काम कधी आहे, या देहरूपी गाडीचा शेवट कधी होणार आहे हे जर माहीतच नसेल तर मला सांगा बरं, किती सावधानतेने गाडी चालवली पाहिजे. ज्या रस्त्याने चाललोय त्या रस्त्याला किती धोके आहेत आणि कुठं कुठं आहेत हे जर माहीत जर नसेल तर गाडी विचारपूर्वक चालवली पाहिजे ना. नाही तर कधी मागचा पुढचा येऊन धडकल हे सांगता येत नाही, सांगू शकत नाही. रस्त्यावरून चालणाऱ्या गाड्यांचं स्पीड किती आहे? फार झालं तर मला वाटतं 200-250 पेक्षा जास्त स्पीडची काही गाडी अजून नाही, ठीक आहे नाही. रस्त्यावर चालणाऱ्या गाड्या 200, 250, 280 पेक्षा, मला वाटतं 280 नसेल, पण त्याच्यापेक्षा जास्त स्पीडच्या गाड्या काय अजून मार्केटमध्ये नाहीत. आणि त्या जर गाड्या मागून पुढून येऊन धडकल्या तर ज्या गाडीत बसलोय त्या गाडीचं तर काहीतरीच होऊन जातं, पण त्या गाडीत जी देहरूपी गाडी बसली त्याचं तर काहीच राहत नाही, ठीक नाही. या सामान्य तत्वज्ञांनी तयार केलेल्या गाड्या जर येऊन धडकल्या तर या गाडीचं काय होईल हे सांगता येत नाही. तर मला सांगा ना, काळ रूपी गाडीने धडक मारल्या याचं काय होईल? त्याने अनेकांना धडक मारली का नाही? अनेकांना धडक मारली, चक्काचूर झाला.
यडका मदन हे यडका मदन मदन केवळ पंचानन यडका मदन मदन केवळ पंचानन मदन मदन केवळ पंचानन यडका मदन मदन केवळ पंचानन यडका मदन मदन केवळ पंचानन यडका मदन मदन केवळ पंचानन केवळ पंचानन यडका मदन मदन केवळ पंचानन अनेकांना धडक मारली याने धडक मारली याने धडक मारली कोणाला धडक मारली याने महादेवाला धडक मारली या यडक्या रूपी काळाने रामाला धडक मारली या यडक्या रूपी काळाने कृष्णाला धडक मारली अनेक अनेक शूरवीरांना अनेक भक्तांना नवे नवे प्रत्यक्ष भगवंताला सुद्धा ज्याने धडक मारली त्याचं नाव काळ आहे त्याचं नाव काळ आहे महाराज सांगतात त्या काळाने जर आपल्याला धडक मारली तर होत्याच नाहीच व्हायला वेळ लागत नाही राजा आता रस्त्यावर गाड्या चालवणं तर फार कठीण झालंय फार कठीण झालंय कधी कधी मनाला आता असं वाटतंय अण्णा लांब लांबचे कार्यक्रम करणं बंद करून टाकावा नको फार कठीण परवा परकरी संप्रदायामध्ये स्वतःला वाहून घेणाऱ्या 2 उमद्या व्यक्तिमत्वांना जावं लागलं मागच्या महिन्यात आम्ही जालना परिसरामध्ये कीर्तनाला गेलो सद्भाग्य ते दोन्हीही मृदंगाचारी दोन्ही बाजूला बसलेले होते परवा गेले ते कीर्तन करून घरी चालले होते आणि अपघात झाला महाराज शोक कळा पसरली गेली त्यांच्या मुलांचं अजून जावळ निघालं नाही जावळ नाही निघलं 2-2.5 महिन्याची मुलं आहेत काय कळावं त्यांना बाप सांगा ना राजा उभी आयुष्यामध्ये ज्यावेळेस त्यांना कळायला लागेल तेव्हा त्या 2.5 महिन्याच्या लेकरानं बाप म्हणून कोणाला हाक माराय राजा काय दोष आहे त्या लेकराचा काळाचा घाला कधी कोणावर पडेल सांगता येत नाही रे राजा सांगता येत नाही बापाविना पोरकी झाली ती लेकरं पोरकी झाली आता मागच्या 10 दिवसामध्ये इथं नात्यापुत्याजवळ आपण कार्यक्रमाला जात होते नवीन बुलेट गाडी आणली पोरानं पैलवान होता पैलवान 220 किलोपेक्षा जास्त वजन भरायचं हौसनी बापानं घड्याळ घेतलं ते घड्याळ आधार कार्ड दाखवित होतं ते घड्याळ आधार कार्ड दाखवायचं ते घड्याळ पूर्ण पत्ता सांगायचा त्या माणसाचा ज्याच्या हातात आहे ते त्या परिसरातल्या डिपार्टमेंट क्षेत्रातली जी काही लोक आहेत ना PSI IG साहेब DSP साहेब या लोकांना व्यायामाचं प्रशिक्षण देणारा तो मुलगा होता आणि त्यांना ते प्रशिक्षण देऊन घराकडे येत होता घराचं अंतर फार तर 1 किलोमीटर राहिलं असेल तितक्यात एक भरधाव वेगानं कंटेनर आला आणि तो उडवून निघून गेला
तुझ्याकडून चूक झाली राजा, तू उडवलं त्याला, निघून गेला. अरे चूक झाली, थांबलं तरी पाहिजे कमीत कमी. नाही थांबला तो. त्याची गाडी नाशिकला पकडली. 220-25 किलोचा तरणबाण पोरगा रक्ताच्या थरळ्यात पडला गेला. सऱ्या रस्त्यावर रक्त सांडलं. परंतु तितक्या परिस्थितीतून सुद्धा ते पोरग उठलं आणि उठून कमीत कमी कासरा 2 कासरात चालत निघालं पोरग. काय ताकद असेल. पण एवढा रक्ताचा पाठ वाहत होता, नाविलाज झाला. हाताच्या मुठी आवळल्या. आत्मविश्वास निर्माण करत असावा तो, मला काही होणार नाही, मला काही होणार नाही, मला काही होणार नाही. हाताच्या मुठी आवळल्या, नाविलाज झाला आणि महाराज चेहरा त्या ठिकाणी मातीत खुपसल्या गेला, पडल्या जाग्यावर तसाच गेला. मला सांगा ना, काय कुणाचा भरोसा आहे? आहे भरोसा? कोणाच्या जीवनात कसा दिवस येईल सांगू शकत नाही राजा, सांगू शकत नाही. भरोसा नाही रे राजा, भरोसा. म्हणून महाराज सांगतात माणसाचं जीवन कसं असावं, कसं जीवन असावं. मनुष्याचं जीवन असं असावं. दारामध्ये पक्षी येतो बघा, त्याला आपण दाना टाकतो, तो चोचीनं टिपतो, पोटभर खातो आणि काहीच न बांधून घेतात, तसाच उडून जातो. माणसाचं जीवन तसं असावं. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी का गुंतोनी याला. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी याला. गुंतोनी याला. पक्षी अंगणी उतरती अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती तैसे असावे संसारी जे का प्राचीनाची दोरी जे का प्राचीनाची दोरी संसारी असून नसावे असून नसावं किंवा असोनी संसारी जिवे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा असं का जीवन जगावं. महाराज सांगतात आपला शेवट कधी हे आपल्याला माहित नाही म्हणून असं जीवन जगावं. काय सांगावं. लेकरा बाळांना आधार देणारा बाप अर्ध्या आयुष्यात जाऊ शकतो. घराचं सौभाग्य असतं आणि घराचा प्रेमाचा सागर असतो ती आपली आई असते. त्या लेकराला सोडून जायची वेळ ती आईवर येऊ शकते. भरोसा नाही रे राजा, भरोसा नाही, भरोसा नाही. नाही आमच्या जनाबाईचा जन्म झाला, सखूबाईचा जन्म झाला आणि जसा जन्म झाला तसं पोरकेपणाचं जीवन जगावं लागलं. पोरकेपणाचं जीवन जगावं.
जनाबाईची तर विनीफणी करायला सुद्धा आई नव्हती, डोक्याला तेल लावायला आई नव्हती. काय दुःख असेल डोळ्यापुढे चित्र उभा करा बरं. लहान लेकरू असावा, ज्या लेकराला स्वतः आंघोळही करता येत नाही, स्वतःचं डोकं विचारता येत नाही, विनीफणी करता येत नाही, नव्हे नव्हे अंगावरची कपडे घालता येत नाहीत, अशा वेळेस त्या लिकीची आई जावा, काय दुःख असेल. कोणत्या शब्दात ते दुःख सांगायचं. आणि तसंच झालं महाराज, तसंच झालं. आमच्या जनाबाईचा जन्म झाला आणि आईचा शेवट झाला. महाराज, आईच्या मांडीवर सुद्धा झोपता आलं नाही हो. आईच्या स्तनाला तोंड लावता आलं नाही महाराज. त्या जन्मलेल्या लेकराला पायावर घालून, पायावर झोपून आंघोळ घातल्या जाते. त्या लेकराला आंघोळ घालायला आईचे पाय मिळाले नाहीत राजा, नाही मिळाले. झोक्यामध्ये टाकून अंगाई गीत गाणारी माय जनाबाईला नाही मिळाली राजा. त्या लेकरांच्या जीवनातला तो आनंद वेगळाच असतो. आईनं आंघोळ घालावी, झोक्यामध्ये अथवा पाळण्यामध्ये टाकावा, एखाद्या कापडामध्ये गुंडाळावा आणि त्या झोक्यात निजवून अंगाई गीत गावा, अंगाई गीत गावा. त्या लेकराच्या जीवनातला तो आनंदच वेगळा असतो. आईच्या स्पर्शाची, बापाच्या स्पर्शाची ताकद वेगळी असते महाराज, वेगळी असते. पण दुर्भाग्य समाजाचं आज, दुर्भाग्य. लोकांना स्पर्शाची जाणीव राहिली नाही आता. स्पर्शातली ताकद वेगळी असते महाराज, वेगळी असते. थोडासा जुना काळ आठवा, आपल्या आजोबा पंजोबाच्या काळातला तो प्रसंग आठवा. तुम्ही ही मोठाली मंडळी माझ्या पुढे बसलेली आहेत, इमानदारीने सांगा, ज्यावेळेस तुम्ही लहान होते तेव्हा तुम्ही 2 भाव असू द्या, 4 भाऊ असू द्या, तुमच्या 2-3 बहिणी असू द्या, तुम्ही सगळेजण एकमेकाला बिलगून आई बापाच्या अंगा खांद्यावर असे हात पाय टाकून तुम्ही झोपायचे. आईला बापाला मिठी मारून त्यांच्या कुशीत आपण झोपावं. बरीच लेकरं पण पहिली लहानाची मोठी झालीत आज, पण आई बापाच्या कुशीत झोपल्याशिवाय त्यांच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता महाराज, लागत नव्हता. पण आज दुर्भाग्य आहे, 2 वर्षाच्या लेकराचं बेडरूम स्पेशल आहे आणि आई बापाचं बेडरूम स्पेशल आहे. दुर्भाग्य राजा, दुर्भाग्य. लेकराला पाळण्यात टाकून अंगाई गीत गाणारी आई नाही राजा, आई नाही. घरात मोलकरीण आली आणि आई सर्व्हिस साठी घराच्या बाहेर पडली. हे दुर्भाग्य राजा, हे दुर्भाग्य. काय जाणीव राहील त्या लेकराला आईची आणि बापाची. स्पर्शाची ताकद वेगळी असते. म्हणून त्यांच्या जनाबाईचा जन्म झाला आणि त्या क्षणी माय गेली. लेकराला अंगाई गीत गात असताना आईची कल्पनाच वेगळी असते. आईच्या कल्पनेला सोनेरी अलंकार असतात, सोनेरी अलंकार असतात. कल्पना फार मोठी असते. जेव्हा माय लेकराला झोपी घालते तेव्हा ती अंगाई गीत गाते. लिमोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, लिमोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही, आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही. लिमोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई,
चंद्र झोपला ग बाई. काय कल्पना आहे, अनमोल शब्द आहेत, अनमोल किमतीचे शब्द आहेत. ती आई म्हणते चंद्राला झोप लागली पण तुला का झोप लागेना. तो का झोपतो का, चंद्र सूर्य का झोपण्यासाठी का. पण आईची कल्पना किती छान आहे बघा ना. माझ्या लेकरानं पाळण्यात टाकलेल्या माझ्या काळजाच्या तुकड्याला झोप लागावी म्हणून त्याची समजूत घालते ना. आई म्हणते बाळा अरे चंद्र झोपला, सूर्य झोपला, तुला का झोप लागेना, तुला का झोप लागेल. अनेक साधू संतांनी भूमिका घेतली आईची आणि लेकराला झोपवण्याचा प्रयत्न केला. रडते माझे बाळ तहाने, समजावी राहीना, समजावी राहीना. रडते 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 माझे बाळ, रडते 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 रडत माझं बाळ. रडते 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 माझे बाळ काणे. रडते 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 माझे बाळ काणे. रडते माझे बाळ तहाने, समजावी राहीना. रडते माझे बाळ तहाने, समजावे राहीना. रडते 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 माझे बाळ तहाने, समजावे राहीना. रडते माझे बाळ तहाने, समजावे राहीना. ते माझे बाळ ताणे समजावे राहीना. रडते माझे बाळ ताणे समजावे राहीना. परी घेतो झंदू रडत चंदू, घेतो रडते माझे बाळ तहाने, समजावे राहीना. रडते माझे बाळ तहाने, समजावे राहीना. रडते माझे बाळ ताणे समजावे राहीना. रडते माझे बाळ ताणे समजावे राहीना. आई आहे तोपर्यंतच हे प्रेम घरात आहे. आणि आई निघून गेली तर स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा. कोण देतो राजा हे प्रेम. प्रेमाचा सागर जरी माय असली, अनाधाराचा हिमालय पर्वत जरी आपला जन्मदाता बाप असला, तरी याही आईला आणि याही बापाला प्रारब्ध चुकत नाही राजा हो. त्यांनाही प्रारब्धानुरूप जावं लागतं. आणि एक ना एक दिवस या शरीराची यांची माती होणार आहे. शरीराची होय माती, 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 शरीराची होय माती. कोणी नाही ती सांगा
कळसाचा. शरीराची होय माती, शरीराची होय माती, कोणी कामा नये रे अंती, कोणी कामा नये रे अंती, अवघी सारी कामे खोटी, अवघी सारी कामे खोटी, अंती राहणे. काय सुंदर उपदेश केलाय. अंती राहणे मसनवती, अंती राहणे मसनवती, अवघी सारी कामे खोटी, अवघी सारी कामे एकदम मृदंगाचार्यासाठी टाळ्या वाजवा. छान छान, सुंदर सुंदर. काय येतं हे वाजवण्यापेक्षा गाणाराला वक्त्याला काय पाहिजे हे वाजवलं पाहिजे, ते यांच्याकडून मिळतंय. शरीराची होय माती, कुणी कामा नये रे अंती, अवघी सारी कामे खोटी, अंती राहणे मसनवटी. शेवटचा मुक्काम आपला कुठे आहे? आपलं घर कोणतं आहे? आपलं घर मसनवट्यात आहे बघा. धनदारा पुत्र जन, बंधु सोय प्रेती सुन, सर्व मिथ्या आहे जाणू, शरण रिघा देवासी, शरण रिघा देवासी, धनदारा पुत्र धनदारा पुत्र. आणि एक दिवस याची माती होणार आहे, आणि या मातीशी तुम्हा आम्हाला एकरूप व्हावं लागणार आहे, जावं लागणार आहे. याचा शरीराचा भाव वेगळा होणार आहे, आणि ज्या वेळेस तशी अवस्था येईल मग त्यावेळेस किती प्रेम असू द्या, याला कोणी घरात ठेवीत नाही, कोणी घरात ठेवीत नाही. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष्यला ठाव स्मशानीचा. जेव्हा तशी वेळ येते ना, तेव्हा आपली सगळी जवळची माणसं म्हणतात, काढा काढा मनती बाहेर. बाहेर काढा म्हणजे त्याला कुठपर्यंत ठेवता, याचं ओझं व्हायला लागला. आता काढा. सगळेजण त्या ठिकाणी घाई गडबड करतात आणि उचलून स्मशानभूमीपर्यंत घेऊन जातात. कोणाला? कोणालाही. ज्याचा मृत्यू झाला त्याला ठेवता येत नाही. फक्त 7 याच्यापासून बाजूला झाले. 7 जण बाजूला झाले. आणि एक 8वं नाव आदराने घ्यावं वाटतं, ते वैराग्य राज श्रीमंत संत, वैराग्याचा मूर्तिमंत जिवंत आणि ज्वलंत पुतळा जगद्गुरु तुकाराम महाराज. सप्त चिरंजीव आहेत, परंतु 8वं व्यक्तिमत्व या जगातला एक आजोबा आहे. चमत्कार आहे, चमत्कार. या देहालाच घेऊन गेले आणि जगापुढे एक आदर्श ठेवला. एवढी ताकद होती, पण महाराज सांगतात त्यांना सुद्धा प्रारब्धाचा झटका भोगावाच लागला. आपलं दुकान कुठं मांडायचं? कधीतरी कीर्तन ऐकणाऱ्याचं, कधीतरी कीर्तन करणाऱ्यांचं, आणि कधीतरी वर्ष 6 महिन्यातून टाळ वाजवणाराने कुठं मांडावं गड्या आपलं दुकान? ज्यांच्या आयुष्यातला एक क्षण भजना वाचून जर जात नव्हता, आणि आपण कुठंतरी एखादा क्षण भजन करतो, किती तफावत आहे.
अरे त्यांना दुःख भोगावं लागलं. आपण किस झाड की पत्ती. तुकोबा रस्त्यानं चालायला लागले तर त्यांच्या आजूबाजूचे पशु पक्षी विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. विठ्ठल विठ्ठल म्हणायचे. ज्या रस्त्याने चालायची तिथली दगड विठ्ठल म्हणायची. आणि आपण भजन करायला लागलो की लोक दारं लावून घेतात. तफावत आहे का नाही? तफावत आहे. तुकोबारायांच्या त्या भक्तीला, श्रद्धेला आणि परमात्म्यावर असणाऱ्या प्रेमाला कोणता शब्द देणार तुम्ही? शब्दच नाही राजा, शब्दच नाही. एवढं अतुलनीय अमाप प्रेम, वैराग्य राजर्षी जगद्गुरु तुकोबारायांचं त्या पांडुरंगावर होतं. परंतु त्याच पांडुरंगाच्या आदेशाने ज्यावेळेस तुकोबारांना त्यांच्या आईच्या प्रेमाची गरज होती त्यावेळेस तुकोबारांची आई गमावल्या गेली. काय करायचं? तुकोबारांचे जन्मदाता बाप गमावले. प्रेम देणारी आई आहे आणि आधार देणारा बाप. या दोन नात्यासारखी नाती जगाच्या पाठी तिसरं कोणतं नातच नाही राजा, नातच नाही तिसरं कोणतं. निष्काम आयुष्य यांचं, निष्काम देत राहतात. काहीही अपेक्षा न ठेवता फक्त देणं ज्यांना पसंत असताना ती आई आणि तो बाप आहे. याच्यातल्या कित्येक लेकी बाळींना अनुभव आला असेल. दिवाळीचा सण महिनाभर पुढे असतो म्हणून आई लेकीला कोणाकडे तरी निरोप पाठवते, फोन करते आणि सांगते, बाळा 4 दिवसासाठी का होईना पण येऊन जा, येऊन जा. तू नव्या घरची लक्ष्मी येत नको येऊ लक्ष्मी पुण्याला, पण बाळा भाऊबीजेला यायला विसरू नको बर. भाऊबीजेला यायला विसरू नको. भाऊबीजेला तुझी वाट पाहतो. बाळा भाऊबीजेला ये अशी म्हणणारी आई असते. लेक दारात आल्याबरोबर काठी टेकवीत 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 मथारी दारापर्यंत जाते. पाण्याचा तांब्या भरलेला असतो, भाकरीचा तुकडा हातात असतो. तो भाकरीचा तुकडा लेकीच्या अंगावरून ओवाळते आणि बाहेर जाऊन टाकून देते. महाराज घरात आल्याच्या नंतर जवळ बसवते, चेहऱ्यावरून हात फिरवते आणि मटामटा लेकीचे मुके घेते. महाराज आणि काहीही न विचारता वर्षभर पोटाला चिमटे घेऊन रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपये करून साठून ठेवलेले उशीखाली ठेवलेले असतात, तिच्या अंथरुणाखाली ठेवलेले असतात किंवा कमरेच्या पिशवीत असतात. पटकन लेकीच्या हातात पोरा बाळांच्या नजरा चुकून वायल्या वाटणं लेकीच्या हातात टेकवते. लेक म्हणते, आई हे कशासाठी? बाळा घे तुझ्यासाठी. जाताना कानातलं करून जा, जाताना कानातलं करून जा, पण माझं बोलणं लक्षात ठेवा बाळा. काय गाई सासरी गेल्याच्या नंतर मी केलंय असं म्हण नको, तुझ्या बापाने केलंय असं म्हण नको. सासरी गेल्याच्या नंतर तुझ्या नवऱ्याला सांग, भाऊबीजेच्या दिवशी माझ्या भावानं मला हे कानातलं केलं असं त्यांना सांग. बराचशी आई असते हो, आई असते. आई बहीण भावाचा प्रेम वाढवते महाराज. ती आई आहे. निघून गेल्याच्या नंतर, ही माय निघून गेल्याच्या नंतर खरा वनवास लेकीच्या जीवनात येतो, लेकीच्या जीवनात येतो. प्रेम देणारी माय ज्यांच्या जीवनात आहे ना त्याच्यासारखा श्रीमंत कोणी नाही. आणि आधार देणारा बाप ज्याच्या जीवनात आहे ना त्याच्यासारखा भाग्यवान कोणी नाही. लेकरावर जर प्रसंग आला तर छातीचा कोट करतो, भाया माग सारतो आणि आलेलं संकट स्वतःच्या अंगावर झेलतो आणि पोराला पाठीशी घालतो. त्याचं नाव बाप असतं, त्याचं नाव बाप करी जोडी ल्याचे होडी, बाप करी जोडी लेकराचे वाडी, बाप करी जोडी
आपुली करवडी आपुली वाह वाह सुंदर जय हो दोरीतलं प्रमाण दिलं महाराजांनी. टाळ्या वाजवा महाराजांकरता. बाप करी जोडी लेकुराचे ओडी आपुले कुरवंडी वाळवून. घरातलं आधारणीय तत्व आहे. आधारणीय तत्व आहे. ज्या आई बापाच्या प्रेमापुढं, आई बापाच्या अधिकारापुढं देवाचा 5वा क्रमांक लागतो. 5वा क्रमांक लागतो. परंतु त्याही आईला आणि त्याही बापाला प्रारब्धाचा हा झटका भोगावाच लागला. राजा भोगावाच लागला. कोणाकोणाला? अनेकांना. शेकडो नव्हे हजारो उदाहरण आहेत. हजारो उदाहरण आहेत. ज्याच्या पुढे देव जन्माला आला. देव प्रत्यक्ष परमात्मा. करतो अकर्तुम अन्यथा करतो विश्व मायबाप. ज्यांच्या पुढे जन्माला आले त्यांना सुद्धा पुत्र योगानं मरावं लागलं. प्रारब्धानं सीता मातेला 6 महिने 27 दिवस उशाला दगड घेऊन झोपावं लागलं. प्रारब्धानं राम राहायला वनवास घडला. प्रारब्धानं दशरथ राजाचा मृत्यू झाला. कर्मानं प्रारब्धानं या जगातल्या सगळ्यात मोठमोठ्या बलवान मंडळीला त्या प्रारब्धाचा झटका भोगावाच लागला. आणि जगाचा बाप जगाची आई ज्याच्या पुढे जन्माला आली त्यांना सुद्धा राम 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 म्हणून देह टाकावा लागला. प्रारब्ध भोगल्याशिवाय सुटत नाही, संपत नाही. एकच दृष्टांत सांगतो आणि अभंगाचं पहिलं कडवं सोडून देतो. सुंदर असा रामायणातला प्रसंग आहे. शास्त्र म्हटलं की गीता, प्रेम म्हटलं की माता आणि पतिव्रता म्हटलं की सीता हे सर्वांना ज्ञात आहे. त्या सीता मातेला सुद्धा दुःख भोगावंच लागलं. रामायणातला प्रसंग आहे. हम कथा सुनाए राम सकल गुण धाम की. ये रामायण है पुण्य कथा श्री राम. ये रामायण है पुण्य कथा श्री राम की. रामायण है पुण्य कथा श्री राम. कथा सुनाए राम सकल गुण धाम. ये रामायण है
सुनाए राम सकल गुण धाम की, ये रामायण है पुण्य कथा श्री राम, पुण्य कथा श्री राम. सगळी पुण्यवान मंडळी होती, सगळी भाग्यवान मंडळी होती आणि विश्वाचा उद्धार करण्यासाठी अवतीर्ण झाली होती. परंतु त्यांना सुद्धा प्रारब्धाचा झटका भोगावा लागला. अयोध्येमध्ये त्या रामायणामध्ये असा सुंदर प्रसंग आहे की सीता मातेची आणि रामाची ताटातूट झाली, त्याला कारणीभूत त्यांचं प्रारब्ध आहे. लखनजीची आणि रामाची सुद्धा ताटातूट झाली, त्याला कारण प्रारब्ध आहे. भरतासारखा त्यागी महात्मानो भूतोनो भविष्यती, अशा महात्म्याची रामाची सुद्धा ताटातूट झाली, त्याला कारणीभूत प्रारब्ध आहे. जी आई रात्रीचा दिवस करते, हाताचा पाळणा करते, रक्ताचं दूध करते, मरणाच्या दाढीत गुंतून तुम्हा मला जन्माला घालते, त्या आईची आणि 4 लेकरांची सुद्धा ताटातूट झाली रे राजा, ताटातूट झाली. याला कारणीभूत प्रारब्ध, याला कारणीभूत प्रारब्ध आहे. म्हणून अशाही लोकांना जर प्रारब्ध भोगल्याशिवाय संपवताच आलं नाही तर तुम्हा आम्हाला तरी कसं संपवता येईल. म्हणून महाराज सांगतात प्रारब्ध भोगल्याशिवाय प्रारब्ध क्रियामान संभोग, प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग, संचिताचा भोग, प्रारब्ध क्रियामान 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 संचिताचा भोग, भोग भोगिल्याचा भोग कन सुटे, भोग भोगिल्याचे भोग कोण सुटे, त्याची कल्पना त्या कैशी भावना, ज्या जैशी कल्पना त्या कैशी भावना, त्या तैसी भावना, त्या तैसी कल्पना, त्या तैसी भावना. ढोबार फुवाई, ढोबार फुवाई, हरि 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 ढोबार फुवाई, ढोबार फुवाई, ढोबार फुवाई. संप्रदायातलं हे वैभव आहे.
श्रीमंती वारकरी संप्रदायातली. असो, प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग, भोगिल्याची भोग तो न सुटे. ज्या जैसी कल्पना त्या तैसी भावना, अंती जे वासना जडून ठेली. अनंत जन्माच्या पुण्याईनं तुम्हा आम्हाला हा नरदेह मिळालेला आहे. युगानुयुगे तपश्चर्या केली, त्याचा प्रसाद म्हणून हे शरीर मिळालेलं आहे. महाराज सांगतात आयुष्य सुंदर आहे, फार सुंदर आहे आयुष्य. या आयुष्याचा आनंद घ्या आणि आयुष्याचा आनंद द्या राजा. आनंद या जीवनाचा आनंद या जीवनाचा सुगंधा परीदवळा. पाव्यातला हा सुर ओठा परी ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परीदवळा, सुगंधा परीदवळा. जीवन जगा, असं कर्म करा की गेल्याच्या नंतर अरे रक्ता मासाच्या नात्यांना हळहळ वाटेल, तळतळ वाटेल. त्याच्यात काय विशेष आहे राजा हो. अरे ज्यांचा आणि आपला काहीच संबंध नाही अशा लोकांना सुद्धा आपल्या जाण्याचं दुःख वाटावं रे. अशा प्रकारचं जीवन जगा. मरावे परी कीर्तिरूपी उरावे, त्याच्याकरता हे जीवन मिळालेलं आहे. म्हणून आयुष्याचं सोनं करायचं असेल तर तीही संधी आहे, तीही संधी आहे. द मॅन्स लाईफ ऑफ द गोल्डन अपॉर्च्युनिटी, गोल्डन अपॉर्च्युनिटी. हा जन्म, नरदेह नावाचा जन्म म्हणजे आयुष्याचं सोनं करून घेण्यासाठी मिळालेला आहे. म्हणून जीवन जगत असताना देवाची सेवा करा, संतांची सेवा करा, ग्रंथांची सेवा करा, पंथांची सेवा करा. आणि नाहीच काही जमलं तर सगळ्यांच्या पाया पडून सांगतो, जन्मदाते आई बापाची तरी सेवा करा रे, सेवा करा. आई बाप गेल्याच्या नंतर कुणाच्या पायावर डोकं टेकवणार. दिवसभर कष्ट करून शिनून भागून थकून लेकरू आल्याच्या नंतर लेकराच्या पायाची चाहूल म्हातारी आई बापाला येते. आणि त्याच्या पायाची चाहूल आल्याच्या नंतर ती माय तो बाप म्हणतो, बाळा आलास का, बाळा आलास का. महाराज या शब्दात जी ताकद आहे ना, विश्वाला गवसणी घालण्याची ताकद या शब्दात आहे. पण लक्षात ठेवा, जेव्हा प्रेम देणारी आई जाते आणि आधार देणारा बाप जातो, तेव्हा त्यांच्याच पाठीमाग हा शब्द सुद्धा निघून जातो रे, हा शब्द निघून जातो. म्हणून माझ्या तरुण बांधवांना माझे हात जोडून विनंती असेल, आई बापाची सेवा करा. आई बापाच्या पाठीमाग आईचं प्रेम देणारी आपली बहीण असते, त्या बहिणीला कधी विसरू नका रे, कधी विसरू नका त्या बहिणीला. ज्या घरामध्ये बहिणीची सेवा असते ना, त्या घरावर लक्ष्मीची कृपा असते. का सेवा करायची त्या बहिणीची? कारण त्या लेकीच्या भेटीसाठी वैकुंठाला गेलेला बाप माघारी आला. इतकं प्रेम आपल्या बापाचं आपल्या त्या बहिणीवर होतं. म्हणून माझ्या तरुणांना हा दृढ विनंती असेल की आई बापाच्या पाठीमागे त्या बहिणीला जपा. भावांनो, भावाला जपा. जर आपल्यावर एखादी दुर्घटना आली तर जमा होणारे मित्र असतात. ऍक्सिडेंट झाला तर पटकन पळत येतात आणि ते मित्र उचलून घेऊन दवाखान्यात नेऊन ऍडमिट करतात. पण रात्रभर डोळ्यात तेल घालून आपल्या जवळ त्या ठिकाणी आपलं डोकं मांडीवर घेऊन रात्रभर आपल्या जवळ बसलेला असतो तो आपला भाव असतो रे, आपला भाव असतो, हे विसरू नका. म्हणून ज्याला नाती जपता येतात त्यालाच देव जपतो राजेव, नाही तर दुसऱ्याला जपत नाही. ज्याला नातीच जपता येत नाही त्याला देव काय जपता यावा. म्हणून महाराज सांगतात, बाबा आयुष्य सुंदर आहे, प्रारब्धाचा झटका सगळ्याला भोगावा लागणार आहे. आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चालेना. नाविलाज आहे तिथं, नाविलाज आहे. परंतु आहे तोपर्यंत तरी त्याच्याशी एकरूप व्हायचं असेल तर एकच करा. काय? एका जनार्दनी चांडोनी वाचला, एका जनार्दनी चांडोनी वाचला.
एका जणाला वासना बोलण्याच्या ओघात, भावनेच्या ओघात, प्रेमाच्या ओघात एखादा शब्द अपशब्द चुकीचा गेला असेल, जे चुकीचे आहे ते माझे पामर बुद्धीचे दोष, जे बरोबर असेल ते माझ्या आईवडिलांची पुण्याई, वैकुंठवासी प्रातस्मरणे ब्रह्महोत ब्रह्मनिष्ठ गुरुवारी आळंदी निवासी जयराम बाबांची पुण्याई, योग्य ते स्वीकारा, अयोग्य त्याचा त्याग करा. वैकुंठवासी दीपक गोविंद माने या उमद्या व्यक्तिमत्वाच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ही कीर्तनरूपी सेवा झालेली आहे. जाता जाता परमात्म्याच्या चरणी एकच विनंती, भगवंता त्यांना सद्गती प्राप्त हो, देवाच्या चरणाजवळ त्यांना जागा मिळो आणि या सर्व कुटुंबावरती पितरांच्या रूपानं त्यांची कृपा राहो, अशी तुम्हा सर्व अथांग या जनता जनार्दनाच्या वतीने तसेच समस्त महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ अहिल्यानगरच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी समर्पित करून ही सेवा परमात्म्याच्या चरणी अर्पण करूया.